ज्या प्रकारे हा सगळा संघर्ष इकडे चाललेला आहे मुंबईमध्ये ते पाहता इतकं मात्र नक्की की भाजपला जेवढा वाटत होता हा केक वॉक असेल म्हणजे सरळ जावं आणि लढून सगळं जिंकावं इतकं ते सोपं राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे भाजपला सुद्धा मोठी टफ फाईट द्यावी लागते। समाधान सदा सरवणकर प्रभादेवीमधून आघाडीवर आहेत। खरं तर वाटत होतं बंडखोरीमुळे कदाचित त्यांना फटका बसेल पण तसं दिसत नाहीये। यावेळी खरंच मुंबईकरांनी शिवसेनेच्या मागे उभं राहायचं ठरवलंय का माहित नाही पण आपण विचारूया अकोलकरांना तसं वाटतं का? नाही, आता स्पष्टच दिसतंय की आता या क्षणाला भाजपच्याकडे ज्या जागा आहेत त्या आपलं चॅनेल 12 दाखवत आहे आणि शिवसेनेकडे 24 दाखवत आहे। म्हणजे हा फरक दुपटीच आहे। म्हणजे हा कदाचित दुपटी तर राहणार नाही पण आता फरक राहणार आणि आघाडीवर कोण आहे हे स्पष्ट दिसतंय। काँग्रेसला सुद्धा 5 जागा मिळाल्या आहेत। हे म्हणजे हाही त्या 5 जागा आपण भाजपच्या विरोधातल्याच धरल्या पाहिजेत। याचा अर्थ मुंबईकर मतदार जे आहेत ते फडणवीस यांनी प्रयत्नांची शिकस्त करून सुद्धा भाजपकडे वळू शकलेले नाहीत। मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे। त्या शहराने हा कौल दिला आहे की त्यांना भाजपच्या काही धोरणं मान्य नसतील किंवा मोदींची लाट ओसरली असतील किंवा खरं म्हणजे मगाशी आपण बोलत होतो की फडणवीस यांचा चेहरा फक्त प्रोजेक्ट झाला तर त्याचं कारण असं होतं की इतके दिवस म्हणजे मोदी पर्व भारतीय जनता पक्षात सुरू होईपर्यंत कायम सामुदायिक नेतृत्व असं तिथे असायचं। म्हणजे आपण बघतो की 90च्या दशकानंतर जी भाजपची झपाट्याने वाढ झाली तेव्हा सुद्धा अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी असे 2 सिनियर चेहरे भाजप नेहमी प्रोजेक्ट करत असे आणि त्यांच्यात इतकं सामंजस्य होतं की ज्या क्षणाला सर्वांना वाटत होतं की कधी सत्ता आलीच तर अडवाणी पंतप्रधान होतील। अडवाणींनी हिंदुत्वाचा जो गजर केला होता, रथयात्रा काढल्या होत्या, त्याच्यानंतर अयोध्येत जे काय घडलं होतं त्यामुळे अडवाणी हेच होतील। पण मुंबईतच झालेल्या त्यांच्या महाधिवेशनात अडवाणींनी अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव सुचवलं। म्हणजे इतकं सामुदायिक नेतृत्व त्यांच्या काळात होतं। पुढे ते दोघं असताना आपल्याला खाली अरुण जेटली, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज अशी असंख्य नावं, व्यंकय्या नायडू, बंगारू दत्तात्रय अशी अनेक नावं आपल्याला बघायला मिळायची। पण मोदी पर्वाचा उदय झाल्यानंतर दिल्लीत मोदी, दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषणाच दिली त्यांनी आणि फक्त एकचालकानुवर्तित्व कारभार केला। त्यामुळे आता हा जर पराभव झाला हा बहुधा पुढे महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या शहरातही होण्याची चिन्ह दिसतात। म्हणजे ठाण्यात अगदी गृहीत आहे। थोराचे याच्यातला दुसरा भाग आहे आज जे दिसतंय की भाजपपेक्षा दुप्पट जागा शिवसेनेला इथं मुंबईत तरी दिसत आहेत। याचं एक कारण बघायला पाहिजे की मुंबई हे जे ट्रेडर्सचं शहर आहे, इथला व्यापारी जो होता भाजपच्या मागं आणि नोटबंदीच्या विरोधामध्ये सगळ्यात आधी तो मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी डागलेली होती। त्याच्यामुळे तो जर का समजा मोदींच्या नोटबंदीला कंटाळून किंवा भाजपचा जो देवेंद्र फडणवीस चेहरा आहे त्यालाही कंटाळून तो जर का समजा शिवसेनेकडे गेला आहे हा सुद्धा फॅक्टर इथं आपल्याला नजरेआड करता येणार नाही। बरं सौरभ, पण यामध्ये जो युथ वर्ग होता त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती की भाजपकडे कदाचित अट्रॅक्ट होईल नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आहे। मी तुझ्याकडे येतो सौरभ, पण त्यापूर्वी बहुधा अपडेट्स आलेले आहेत। वृषालीकडे जाऊयात। वृषाली, नक्कीच आता प्रसन्न सर, उल्हासनगरमधून आपल्यापर्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी पोहोचते। उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीनं खातं उघडलेलं आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय। अपडेट्स जे आहेत ते आपण पाहताय नाशिक, पुणे, मुंबई आणि याच्यानंतर आता उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलेलं आहे। या ठिकाणी महत्त्वाची आणि मोठी बातमी, उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलेलं आहे। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये यावेळेला कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। राष्ट्रवादीचे 4 उमेदवार हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। मोठी बातमी आणि महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी ही राष्ट्रवादीसाठी म्हणावी लागेल। राष्ट्रवादीचे 4 उमेदवार हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। उल्हासनगरमधले वेगवान अपडेट्स जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। प्रसन्न सर, उल्हासनगर असेल किंवा खाली पश्चिम महाराष्ट्र असेल, अगदी मुंबईमध्ये सुद्धा असेल, भाजपला जसं वाटत होतं की आघाड्या पटापट मिळवता येतील असं दिसत नाहीये चित्र। आणि हा प्रश्न घेऊन मी संजय ठाकूरांकडे येणार आहे। त्यापूर्वी मी पुन्हा एकदा येतो सौरभकडे। तरुण मतदारांची गोष्ट आपण केली होती। एक गंमत अशी या सगळ्यामध्ये की मगाशी विषय चालला होता, ग्रामीण मतदार हा बदलतोय का, भाजपकडे जातोय का? कारण एक काळ असा होता की भाजपला मत द्यायचं नाही किंवा यश मिळणार नाही हे गृहीत धरायचं आणि आज आपण डिस्कस करतोय की भाजपला यश नक्की मिळेल की नाही किंवा ते हवं तसं का मिळत नाहीये। मेन एक बघितलं गेलं तर ग्रामीण भारत आणि जो शहरी भारत आहे याच्यातली जी दरी आहे ती फार मोठ्या वेगाने कमी होतीये। कारण 3G 4G टेक्नॉलॉजी आज सगळ्यांकडे आहे। ती असल्यामुळे आज त्या लोकांना जे शहरी भारत आहे त्यातली जी ऍस्पिरेशन्स आहेत ती यायला लागली आहेत। आता मगाशी झालं असं की आपण अजून एक विषय काढला की देवेंद्र फडणवीसनी असा प्रचार केला, हा माझा शब्द आहे,
हा माझा शब्द आहे म्हणजे का, हा चेहरा आहे. हो. हे एकचालकानुवर्तित्व आहे का, तर हे आहे. पण हे आहे तर हे का आहे, जर का ते तुम्हाला काढायचं असेल ना, तर ती तुमची जी नाही, पण जे मुंबईकर बाळासाहेबांच्या एकचालकानुवर्तित्वाला स्वीकारतात आणि नंतर उद्धव ठाकरेंना स्वीकारतात, तेच देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्याला स्वीकारताना का नाही दिसत आहेत देसाईजी? आता एक फक्त इथे सांगतो मी की गेल्या निवडणुकीमध्ये 74 जागा होत्या सेनेला आणि सेनेने 64 जागा कमी लढल्या होत्या, भाजपने त्या लढल्या होत्या. 64 जागा अजून लढून जर सेना 90 ला पोहोचत असेल, त्याला विजय मानायचा की नाही याच्यावरती डिस्कशन व्हायला देसाईजी. पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुंबईचे नाहीत आहेत, मुंबईचे आशिष शेलार आहेत. आशिष शेलारना प्रोजेक्ट करायचा का, तर ते असं मानायचं झालं तर 2014 मध्ये फटका बसायला हवा होता भाजपला. नाही बाहेरच्या लोकांचा देवेंद्र बाहेरचे, नरेंद्र बाहेरचे. हा मुंबई कॉर्पोरेशनची कॉर्पोरेशन election आहे. कॉर्पोरेशनची वेगळी election गणित. आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आशिष शेलारना प्रोजेक्ट करण्यासारखी स्थिती नाही. देवेंद्र फडणवीस यांची परिस्थिती चांगली आहे. आता आपण विचार करा तर फडणवीस नसते आणि दुसरं कोणी असतं, समजा रावसाहेब दानवे, विनोद तावडे, खडसे, ते एवढी मतं पडली नसती, एवढी सुद्धा मतं पडली नसती. ही 32 वरनं भाजपचा प्रोग्रेसच झालेला आहे. जो आहे आपण असं म्हणत होतो की दोघांमध्ये एकदम टशन होईल, म्हणजे एकदम जबरदस्त टशन होईल, पण हे सुद्धा भाजपला फायदा झालेला आहे आणि हे आपण मान्य केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये शिवसेनेला म्हणजे जे मगाशी आपण म्हणतो की मनसेची मतं कितपत ट्रान्सफर होतील, ती मोठ्या प्रमाणावरती झालेली दिसत आहेत आता. पण यावरनं सुद्धा आता मगाशी जो फरक होता दुप्पट, तो अगदी दुप्पट एवढा अंतर आपण म्हणतो की मनसेची मतं ट्रान्सफर झाली, की माझ्या मनात प्रश्न येतो की मग भाजपकडे कोणाची मतं ट्रान्सफर झाली. तो प्रश्न मी घेऊन चावरेंकडे येण्यापूर्वी मी जातोय मनोहर जोशींचा आमच्या सोबत आम्ही घेतलेली, जय महाराष्ट्राने घेतलेली मुलाखत, ज्याला आम्ही टिकटॅक म्हणतो, तो आलेला आहे. आपण बघूया मनोहर जोशी काय म्हणतात. दादरमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. डिसिल्वा हायस्कूलवर मनोहर जोशी सर उपस्थित आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. सर, काय वाटतं, दादरचा गड तर आहेच, पण मुंबई महापालिका महत्त्वाची आहे. शिवसेना आणि भाजपची ही लढाई आहे. काय वाटतंय? थोड्या वेळातच कळेल काय होतंय ते, परंतु आत्तापर्यंत तरी जी माहिती आहे त्याप्रमाणे 1 नंबरवरती शिवसेना आहे आणि भाजप 2 नंबरवरती आहे. बाकी इतर पक्ष आहेतच छोटे छोटे. परंतु हे सगळंच जरी असलं तरी सुद्धा मला अशी खात्री आहे की यावेळी मराठी माणसाची चांगली एकजूट दिसून येते आणि त्याचा फायदा शिवसेनेला होईल. ज्या दृष्टीनं बहुमत येईल, 1 नंबरचं मतदान शिवसेनेला होईल याची मला खात्री आहे. शिवसेना 1 नंबरवर राहील, पण जो निर्णय आहे तो उद्धवजीच घेतील, अशा पद्धतीचं मनोहर जोशींनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निर्मसा, हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई. आपण बघितलं मनोहर जोशींनी विश्वास व्यक्त केला आहे की पहिल्या क्रमांकावरती शिवसेनाच राहील आणि सध्या तरी ज्या प्रकारचा कौल बघायला मिळतोय ते पाहता तसं खरंच दिसतंय. माझा त्या बाबतीतला प्रश्न चावरेजी, मगाशी जो मुद्दा मी पुढे तुमच्याकडे घेऊन आलो होतो, मनसेची मतं शिवसेनेकडे जात आहेत हे म्हणत असताना भाजपला मतदान करणारा वर्ग कोण आहे? जर का तो 25 जागांवरती भाजप आघाडी घेत असेल तर मराठी मतांमध्ये फूट पाडणारा, जी राज ठाकरेंची लाईन असते की फक्त आम्हीच फूट पाडतो का, ती खरी आहे. भाजपने पण खाली मराठी मतं. नाही, आपण स्वतःचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की अमुक माणसाचं मत अमुकच पक्षाला मिळेल किंवा अमुकच उमेदवाराला मिळेल हे गृहीत धरणं काही योग्य नाही. बरं, विधानसभेचा जर निकाल आपल्या लक्षात घेतला तर भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. पण मराठी मतं आता हे झालेली आहेत, आता डायनामिक झालेली आहेत. मला हा मुळात मुद्दाच अमान्य आहे की मराठी मतं फक्त शिवसेनेला मिळतात किंवा फक्त शिवसेनेला मराठी मतं मिळतात. हा मुद्दाच चुकीचा आहे. बरं, लोक उमेदवार बघून, म्हणजे निदान मी महापालिकेपुरतं बोलतो, लोक उमेदवार बघून मत देतात. जो उमेदवार स्थानिक भागात चांगलं काम करत असतो त्याला लोक मत देतात. त्यामुळे हे शिक्के मारणं अयोग्य आहे. चावरेजी, शिवसेनेबद्दलची बातमी येते, पहिल्यांदा जाणून घेऊयात. वृषाली. नक्कीच प्रसन्न सर, आपण पाहिलेलं आहे काही क्षणापूर्वीच की मनोहर जोशी यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे, मराठी माणसाचा विजय असं म्हटलेलं आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेचा विजय जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे, सेना भवनाच्या बाहेर शिवसैनिकांनी एक प्रकारे जल्लोष साजरा करायला सुरुवात केलेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी, फटाकेबाजी या ठिकाणी सुरू झालेली आहे. मुंबईत शिवसेना 34 जागांवर ती सध्या आघाडीवर आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहत आहे, 7 वरून 34 वर आकडा गेलेला आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचा विजय जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे. कौल जो आहे तो काही तासातच स्पष्ट
स्पष्ट होईल. मात्र आता शिवसैनिकांनी एक जल्लोष करायला सुरुवात केली आहे. सेना भवनाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी हा जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. मुंबईमध्ये शिवसेना ही 34 जागांवर सध्या आघाडीवर आहे. काही क्षणापूर्वीचे, काही मिनिटांपूर्वीचे जे अपडेट्स होते त्यानुसार 7 जागांवर शिवसेना आघाडीवर होती. मात्र आता हे अपडेट्स जे आहेत ते वेगाने बदलताना दिसत आहेत. 34 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. मुंबईमध्ये शिवसेना ही 34 जागांवर ही आता आघाडीवर आहे आणि आता शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. सेना भवनाच्या बाहेर मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांनी फटाकेबाजी करायला सुरुवात केलेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहत आहे. शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. प्रसन्न सर, ओव्हर टू यू. खुशाली, शिवसैनिकांनी जल्लोष का करायला सुरुवात केली हा प्रश्न इथे पडतोय. कारण आता 35 आणि 38 227 जागा, त्याच्यापैकी इतक्या 200च्या वर जागा शिवसेना लढत असताना इतका जल्लोष 35 जागांवरती का? पण कदाचित हा कल मात्र आश्वासक आहे हे मी मान्य करतो. त्यासाठीचा प्रश्न मी विचारतो संजयजींना. संजयजी, शिवसेनेने जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही आघाडीवर नाही आहात, शिवसेना पुढे आहे, 1 नंबरवर आहे, हे सहन होतंय का तुम्हाला? सहन होतं म्हणजे खूप जल्दबाजी आहे. बघा, आम्ही युतीमध्ये होतो, ठिकठिकाणी आम्ही तुम्ही आघाडीवर का नाही ते सांगा मला. मुंबईमध्ये शिवसेना आघाडीवर आहे 35 जागांवरती आणि आघाडी हा प्रकार आहे, हा जास्तीत जास्त 5 जागांनी कमी होईल. तुम्ही आता कसा क्रॉस करणार शिवसेनेला? नाही करणार. बघा आता थोडा वेळ थांबा तुम्ही. बघा, हे खूप अर्ली आहे, खूप अर्ली आहे. हे ट्रेंड्स आहेत आणि महानगरपालिकेत 100, 200, 300 मतांनी पण होतात. इट्स टू अर्ली. I request, please wait for some time. It might be a particular pocket where somebody is dominating. Let's wait for half an hour or so. The picture will be clear. You look at this. Look at Nasik. Look at Nanded. मुंबई हा एक छोटा भारत है, मिनी इंडिया, और हर जगह के लोग वहां पे हैं. हर जगह के लोग शिवसेना को क्यों वोट कर रहे हैं? आपसे परे होकर वो शिवसेना को वोट क्यों कर रहे हैं? हमसे परे होकर शिवसेना को नहीं कर रहे. हम और शिवसेना साथ में. निलेश, तुम्हाला हे असं वाटतंय का? त्याच्याही पेक्षा तुम्हाला विधानसभेमध्ये 15 ठिकाणी आहात तुम्ही पुढे आणि 14 ठिकाणी शिवसेना आहे आणि तरी पण आता शिवसेना पुढे गेलेली आहे तुमच्यापेक्षा. थोरात साहेब थांबा जरा, थोडा वेळ. ट्रेंड आहे, रिझल्ट नाही आहे. नाही, पण हा सुद्धा इंडिकेटिव्ह, सोबतच आहो. हा सुद्धा इंडिकेटिव्ह आहे ना. ट्रेंड हा इंडिकेटिव्ह आहे. पहिला ट्रेंडच असतो, इंडिकेटिव्ह असतो ना. कमी होत चाललाय. मी नागपूरला पुण्याला बऱ्याच वेळ जाऊन आलो नाही, मला तिथे जायचंय. पहिल्यांदा नागपूर आणि त्यानंतर पुण्याला मी सुनील दामेंकडे जाईन. पहिल्यांदा मी चाललोय हर्डीकरांकडे. जयदीप हर्डीकरजी, सध्या आपण केवळ नागपूर विदर्भ न पाहता जो ट्रेंड पाहायला मिळतोय त्याच्यामध्ये इतर पक्ष सुद्धा भाजपला टफ देत आहेत. राष्ट्रवादी काही ठिकाणी जागा चांगल्या प्रकारे मिळवते, उल्हासनगरमध्ये सुद्धा असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल. शिवसेना मुंबईमध्ये टफ देते आहे. याचा अर्थ भाजपच्या विरोधातला खेमा हा पूर्ण कोसळलाय असं चित्र तयार होत नाहीये. त्यामुळे भाजपचा मनोभंग होण्याची शक्यता तुम्हाला दिसते का? नागपूरशी आपला संपर्क तुटलेला, मी पुन्हा एकदा इथे स्टुडिओमध्ये येतो. निलेश, हा जो ट्रेंड बघायला मिळतोय आणि हा प्रश्न फक्त शिवसेना नंबर 1 असण्याचा नाहीये. आपल्या अनेक ठिकाणी आपण आकडे बघतोय, कुठे राष्ट्रवादी आपापल्या जागा राखते तर कुठे काँग्रेस सुद्धा जाते पुढे. भाजपच्या या उधळलेल्या वारूला अडचण तयार झाली आहे का? मुख्यतः भाजप सेनेच्या बरोबरीने राहील हा जो कयास होता तो या ठिकाणी मुख्यतः पूर्ण होताना पाहायला मिळत नाही. सेना ही थेटपणे आणि मोठ्या मार्जिननं आघाडी घेताना या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे ही जी सुरुवातीची आघाडी आहे ही साधारण अंतिम टप्प्यापर्यंत कायम राहील अशी शक्यता असते. मात्र दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतला हा जर ट्रेंड असेल आणि अद्याप उत्तर किंवा जी पश्चिम मुंबई आहे तिचा जर अद्याप निकाल आलेला नसेल किंवा त्याचा ट्रेंड आलेला नसेल तर हे आकडे जे ते बदलताना पाहायला मिळू शकतात. सध्या तरी हे चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे की सेनेची जी वाढलेली आकडेवारी आहे ती मुख्यतः कुठून येते. ती मध्य मुंबईची जर असेल तर हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा आणि तिथून हा आकडा जो आहे तो फुगलेला वाटू शकतो आणि त्यामुळे जसे जसे आकडे समोर येतील त्यानंतर चित्र स्पष्ट होईल की भाजप खरोखर टक्कर देणार किंवा नाही देणार. अकोलकर, मी निलेश खरे यांच्याशी सहमत आहे की हे ट्रेंड आहेत, हे पण मान्य आहे आणि मुख्य म्हणजे ते कुठून आले ते बघावं लागेल. कारण हे शहर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पाठीराख्यांमध्ये विभागलं गेलेलं शहर झालेलं आहे. पूर्व उपनगरं ही साधारणपणे काही काळ राष्ट्रवादीची होती, मग ती काही काळ मनसेकडे गेली होती. दादर हा बालेकिल्ला शिवसेनेचा मानला जात होता, तो मागच्या निवडणुकीत मनसेने खेचून घेतला होता.
तर पश्चिम उपनगर ही गुजराती वगैरे अमराठी बहुसंख्येमुळे शिवसेना विरोधी समजली जात होती. त्यामुळे हे कुठनं आले आहेत ते लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आता हा डिफरन्स सुरुवातीला जो दुप्पट होता असं आपण म्हणत होतो तो आता फक्त 10-11 जागांचा राहिलेला आहे. त्यामुळे ॲक्च्युअल जेव्हा 27 जागांचं चित्र पुढे येईल तेव्हा काय निष्कर्ष असेल माहीत नाही. मी थोडं वेगळं सांगतो की पिंपरी चिंचवडचं फार मला महत्त्वाचं वाटतंय. तो अजित पवार यांचा बालेकिल्ला आपण समजला जात होता. पुण्याला लागून असलेली मोठी महापालिका आहे ती. तिथे 12 जागा भाजप आणि शिवसेनेला मिळून आहेत, तर राष्ट्रवादीच्या पारड्यात फक्त 4 जागा आहेत. त्यामुळे ते फार मला महत्त्वाची गोष्ट वाटते. प्रसन्न, एक गोष्ट आहे की आपण सकाळपासून म्हणजे निकाल लागायच्या आधीपासून विश्लेषण बघतोय आणि आताही बघतोय. आता सगळ्यांचा सूर कसा बदलायला लागलेला आहे. मुळात कसं आहे की मतपेढी जी असते ही मतपेढी ही एका पक्षाकडे नसते. ही मतपेढी नेहमी विभागलेली असते. त्याचं प्रत्यंतर आपल्याला आता इथे सतत दिसतंय आणि हे आकडे अजूनही बदलत राहणार आहेत. त्यामुळे आताच निष्कर्ष काढायचे आणि आताच जल्लोष सुरू करायचा हे फारच घाईचं होईल असं मला वाटतं. एक्झॅक्टली. आपण एक करूया का, आपण ना मराठी माणूस शिवसेना का मनसे का भाजप हे आता आपण नको बोलूया. कारण आज मोठ्या प्रमाणात मराठी पिढी आहे ना ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकणारी आहे. ह्यांच्यामध्ये कारण एक तर मराठी शाळा बंद पडतायत, म्युनिसिपालिटीच्या बंद पडतायत, जिल्हा परिषदेच्या बंद पडतायत, आपण बोंब मारतोय. त्यामुळे मोठी पिढी ही मराठी मीडियम मध्ये न शिकता इंग्रजी मीडियम मध्ये ह्यांना मराठी अस्मिता, जय भवानी जय शिवाजी किंवा ह्या गोष्टी किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ नाही पोहोचत त्यांच्यापर्यंत या गोष्टी. त्यामुळे हे घेऊन यांच्यापर्यंत कोण जाणारा पक्ष आहे का, तर तो यश नाही मिळवू शकत. यांना मेट्रो महत्वाची असेल, ह्यांना 4G मोबाईल महत्वाचा असेल, या लोकांना गटारं महत्वाची आहेत, रस्त्यावरचे दिवे महत्वाचे आहेत. आणि शेवटी प्रॉब्लेम असा होतो की सिव्हिक्स मध्ये फक्त 20 मार्काला येणारा विषय होता ज्याच्यावर आता मतदान होतंय ज्या भागावर. त्यामुळे एक प्रकारे असं होतंय की ही पिढी एका कोणत्याही पक्षाची जागीरदारी नाही राहू शकत. 18 ते 25 वयातला जो मतदार राज ठाकरेंकडे होता तो कदाचित आज शिवसेनेकडे अर्धा जाईल, तो कदाचित आज फडणवीसांकडे येईल. मगाशी एक मला सांगायचं होतं की फडणवीस का सांगतात मी करेन. आपल्याला जर का हे मी करेन पद्धत काढायची आहे ना तर विष्णूचे दशावतार पहिले काढून टाकूया आपण. कारण तिकडे काय होतं, वाईट वेळ आली की मी अवतार घेतो. ही आपली वृत्ती असल्यामुळे ना आपण प्रत्येक वेळेला वाईट वेळेला एक चांगला एक चेहरा शोधत असतो. फडणवीस सांगतात तो चेहरा मी देईन. एक्झॅक्टली. पण हे दशावताराचे खेळ आपल्या सगळ्या पक्षात सुरू असल्यामुळे आणि कधी ते काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी सोनिया गांधी असतात आणि कधी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे असतात, त्यामुळे ते खेळ चालूच राहणार आहे. मी अपडेटसाठी जातोय वृषालीकडे. वृषाली. प्रसन्न सर, आता आपण पाहिलेलं आहे की सोलापूरमधले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. सोलापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत आणि सोलापूरमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय सोलापूरचे अपडेट्स. सोलापुरात भाजपला मोठं यश या ठिकाणी मिळाल्याचं आपण पाहतोय. सोलापूरमध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे. सोलापूरमध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे. सोलापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. भाजप ही काही ठिकाणी आघाडी घेताना दिसते. मुंबईमध्ये शिवसेना आघाडीवर आहे. सोलापूरमधलं चित्र आपण पाहतोय. सोलापुरात भाजपचे 4 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. सर्वात वेगवान अपडेट्स आपण जय महाराष्ट्रवर पाहणार आहात. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. शेवटचा कौल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंतचे वेगवान अपडेट्स जे आहेत ते आपण पाहणार आहोत. उल्हासनगर मधलं चित्र सुद्धा आपण पाहताय. उल्हासनगर मधले अपडेट्स. राष्ट्रवादी 4, सेना 4 जागांवर विजयी झालेली आहे. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला 4 जागांवर यश मिळालेलं आहे. उल्हासनगरमध्ये 8 निकाल जे आहेत ते हाती लागलेले आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. सोलापूर आणि उल्हासनगर मधले अपडेट्स. राष्ट्रवादी 4 आणि सेना 4 जागांवर विजयी झालेली आहे. उल्हासनगरमध्ये 8 निकाल जे आहेत ते हाती लागलेले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना याने याच्यामध्ये आघाडी घेतलेली आहे. सेना 4 जागांवर विजयी झाली आहे तर राष्ट्रवादी 4 जागांवर या ठिकाणी विजयी झालेली आहे. सोलापूर आणि उल्हासनगर मधले वेगवान अपडेट्स आता आपण पाहिलेले आहेत. प्रसन्न सर, ओव्हर टू यू. सगळीकडे आपल्याला बघायला मिळते की खरंय भाजप काही ठिकाणी खातं उघडतात, पण त्याचवेळी हेही खरं आहे की बाकीच्या पक्षांनी त्यांना चांगल्या प्रकारची टफ दिलेली आहे. मुंबईमध्ये तर आघाडीवर शिवसेना किती आघाडीवर 38 जागांपर्यंत शिवसेना आणि 25-27च्या दरम्यान भाजप आहे. मी नागपूरला जातोय, तिथे गिरीश व्यास आपल्यासोबत आहेत भाजपतर्फे आणि वंजारी आहेत काँग्रेसची भूमिका मांडण्याकरता. वंजारीजी, जे वाटलं होतं भाजपला की आता बस वरती नरेंद्र खाली देवेंद्र आणि इकडे सगळीकडे आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्र भगवामय करता येईल आपल्याला, तसं होताना तितक्या प्रमाणात दिसत नाहीये. पण हे होत असताना जे शिवसेनेला करून दाखवता आलं, जे राष्ट्रवादीलाही काही प्रमाणात करून दाखवता येते, काँग्रेस कुठे कमी पडते? नाही, काँग्रेस कुठेच कमी पडत नाहीये. आता हा निकालाची ही सुरुवात आहे, अजून ट्रेंड आपल्याला लक्षात आलेला नाहीये. मला असं वाटतं की 1-1.5 तासामध्ये आपल्या लक्षात येईल. आणि नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला मतदान झालेलं आहे
आणि आजच्या पूर्ण निकालानंतर ते स्पष्ट होईल असं मला पूर्ण विश्वास आहे. तर म्हणून पूर्ण भाजपामय किंवा भगवामय नागपूर होईल किंवा महाराष्ट्र होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही. बरं, मी पुण्याला जातो. पुण्याला आपल्यासोबत राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड आहे. जयदेव गायकवाडजी, राष्ट्रवादीने पुणे राष्ट्रवादीच्या हातून निसटून जात आहे का? 30 जागांवरती भाजप आघाडीवर आहे आणि अजून राष्ट्रवादीला बराच पल्ला गाठायचा आहे. कुठे कमी पडलात आपण? नाही, अजून क्लिअर कुठल्याही प्रकारचं इंडिकेशन अजून काही मिळत नाही. पहिल्या टप्प्यातच आता आपण आहोत, कारण निकालात अजून जरा वाट बघायला लागेल असं मला वाटतं. राष्ट्रवादी निश्चितपणे चांगल्या प्रकारे परफॉर्म करील असं मला खात्री आहे. नाही गायकवाडजी, असं नुसतं म्हणून कसं चालेल? अजून तो परफॉर्मन्स आपल्याला पुण्यामध्ये जर का भाजप अगदी मागच्या नंबरवरती होता, तो आता जर का पहिल्या नंबरच्या दिशेने क्रॉस करत असेल तुम्हाला, तर पुणेकर तुमच्यावर नाराज होते. शरद पवारांनी एकदा म्हटलं होतं कारभारी बदला आणि कलमाडी बदलले होते. आता तुम्हालाच बदलायला दिसत आहेत. इथे शरद पवार म्हणून कारभारी म्हणून शेवटी राष्ट्रवादीचा चेहरा म्हणजे शरद पवार, इथे पुणेकर शरद पवारांना बदलतायत. याच्याकडे तुम्ही कसं बघणार? नाही, मला काय म्हणायचं आहे की ही शेवटी लोकांची निवडणूक असेल, लोक त्याच्यावर निर्णय घेत असतात. आणि परंतु आता इतके लवकर होईल, कुठल्या प्रकारचं निष्कर्षापर्यंत आपण आलो आहे असं मला वाटतच नाही. की अगदी पहिला टप्पा देखील अजून पार नाही पडला, तर अशा वेळेला आपण एकदम निगेटिव्ह बोलणं किंवा पॉझिटिव्ह बोलणं अशा प्रकारचं योग्य होणार नाही. म्हणून मला असं वाटतं की थोडीशी वाट बघूया. पण मला खात्री आहे की राष्ट्रवादीने जे केलेलं काम आहे पुणे शहरामध्ये हे अतिशय पायाभूत आहे आणि प्रथम दर्शनी डोळ्याला नजरेत भरणारं असं काम आहे. आणि अजितदादाने एक चांगलं नेतृत्व केलेलं आहे. पवारसाहेबांचं मार्गदर्शन या शहराला लाभलेलं आहे आणि हे शहर हे पवारसाहेबांच्या विचारांना मानणारं शहर आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अजून मला वाट बघावी लागेल आणि प्रत्यक्ष पहिला टप्पा पार पाडल्यानंतरच मी याच्यावर कॉमेंट करू शकतो. मी गिरीश व्यासांना नागपूरला एकदा गिरीश व्यासांकडे जातोय. भाजपची भूमिका मांडतायत गिरीश व्यास जी भाजप मुसंडी काही ठिकाणी मुसंडी नाही, काही ठिकाणी जागा अगदी सोलापूरचं उदाहरण आहे, त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या बाबतीत पंढरपूरचं उदाहरण आहे. पण तेच होत असताना तुम्हाला मुंबईमध्ये मात्र, पुण्यामध्ये आहात आघाडीवर, पण मुंबईमध्ये मात्र ज्याच्या तुमचा जीव गुंतलेला आहे तिथे मात्र तुम्ही अजून पिछाडीवर आहात आणि शिवसेनेची आघाडी वाढत चालली. मला असं वाटतं की फार आपण शिवसेनेबद्दल जास्त आग्रही दिसत आहे. मुळात आपण जर याचा संपूर्ण ट्रेंड जर बघितला मुंबईचा, 37 जागांवर शिवसेना आहे तर 25 जागांवर भाजप आहे. म्हणजे या सगळ्या याचा ट्रेंड जर आपण बघितला तर लक्षात असं येईल की उल्हासनगरमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला जुन्या वेळेला केवळ 11 जागा होत्या. आज ते तिथे 4च्या 5च्या जागेवर आम्ही तिथे लीडवर आहोत आज. म्हणजे या सगळ्या याच्यामधून सोलापूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, किंवा नागपूरमध्ये 100च्या वरच्या सीट्स या ज्या काही आम्ही अनुमानित केल्या आहेत किंवा जो ट्रेंड येतो आहे याच्यावरनं निश्चित लक्षात येतं की भारतीय जनता पार्टी हा महानगरपालिकांमधल्या होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये जसा नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये मोठा पक्ष ठरला तसा या निवडणुकीमध्ये देखील मोठा पक्ष ठरेल, यामध्ये कुठेही दुमत नाही आहे. मी इकडे पुन्हा एकदा न्यूज रूम मध्ये येतो. गिरीश व्यासांनी भूमिका सांभाळायचा प्रयत्न केलेला. पुन्हा एकदा मुंबईकडे बघूयात, कारण मुंबईचा सगळा निकाल हा अतिशय वेगवान दिसतोय आणि प्रचंड कोणत्या क्षणी काय होईल अशी स्थिती वाटावी असं चित्र आहे. मी पुन्हा एकदा अकोलकरांकडे येतो. अकोलकरजी, जर का हाच कल असा सुरू राहिला, सगळ्यांचा कौल एक मुंबईमध्ये तुम्ही सुद्धा अनेकांशी बोलला असत, साधारण प्रत्येकाच्या तोंडी हाच आकडा होता 80-85 भाजप, 85-95 पर्यंत 80-85 पर्यंत भाजप आणि शिवसेना 95 पर्यंत. हे खरं होईल का खरं तर डिफरन्स खूप कमी असेल? नाही, 80-85 भाजप हा जो आकडा तुम्ही आता सांगितला असं सगळे म्हणतात नाही, हा 10% मतदान वाढल्यानंतर आलेला आकडा आहे. त्याच्यापूर्वीचा आकडा 60 ते 65 भाजप आणि 85 ते 90 शिवसेना असा होता. हे वाढीव जे मतदान आहे ते कोणाकडे जाणार आहे त्याची ही सगळी, म्हणजे पुढची तुम्ही ज्या भाजपच्या जागा वाढवतायत, कारण जागा वाढू शकतात या भाजपच्याच, कारण शिवसेनेच्या या जनरली मगाशी जी चर्चा झाली त्यानुसार मराठी बहुल मतदारसंघ 72 आहेत असं आपल्याला संजय सावंत यांनी सांगितलं. त्या 72 मतदारसंघामध्ये कधी 1000च्या फरकाने तर कधी 5000च्या फरकाने, पण येणार मराठीच माणूस असं तिथे होतं. आणि त्यामुळे हे जे 10% वाढलेलं मतदान आहे
हे नेमकं कोणाचं आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला बघायला लागेल की आपण फक्त राजकारणाचा विचार करतो आणि इथे तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत सौरभ, त्यांनी सांगितलं तसं आहे ते की अर्बन ॲस्पिरेशन्स वाढलेला हा तरुण आहे, त्यामुळे शिवसैनिक अगदी कट्टर शिवसैनिक असेल बाळासाहेबांच्या ह्याच्यातला साठी उलटलेला त्याचा मुलगा सुद्धा शिवसेनेला मत देईल अशी शाश्वती नाही. पूर्वी असं होत असे. ठाण्यात शिवसेनेला धक्का बसलाय, बातमी येते, सविस्तर जाणून घेऊयात वृषालीकडून. अरे बापरे. नक्कीच ठाण्यामधली मोठी आणि महत्त्वाची बातमी. ठाण्यातल्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये सेनेला धक्का बसलेला आहे. राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे विजयी झालेले आहेत. तर ठाणा म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाणा हे समीकरण बनलेलं होतं, मात्र आता त्या ठिकाणी शिवसेनेला हा एक मोठा धक्का समजला जातोय. ठाण्यातल्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये सेनेला धक्का बसलेला आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय. राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे विजयी झालेले आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी ठाण्यातली आपण पाहताय. ठाण्यातली हे अपडेट जाणून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात न्यूजरूम मध्ये. प्रसन्न सर. अर्थात ठाण्यामध्ये धक्का बसलेला पण तरी सुद्धा एखाद दुसरा धक्का असला तरी सुद्धा शिवसेनेचं साधारणपणे प्राबल्य तिथे आहे आणि ते गाठलं जाईल असं आपल्याकडे ठाणेकर असलेले सौरभ सांगतायत आपल्याला. पण मगाशी आपला मुंबईचा मुद्दा चालला होता, अकोलकर. ते मुंबईकडे फार वेळेला अगदी ती शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, अमुक आहे तमुक आहे अशा दृष्टीने बघण्याची एक पद्धत आहे. त्यात मुंबईत शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या मराठी माणसांचा टक्का किती आहे हे आपण बघितलं पाहिजे. कारण मुंबईत 27% कमी मराठी माणूस आता होत गेलेला आहे आणि गुजरात्यांनी त्यांना ओव्हरकम केलेलं आहे. तसं असूनही वेगवेगळ्या पक्षांचे किती लोक निवडून येतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे अगदी बिकटच्या वेळेला सुद्धा काँग्रेसचे 50-55 हा आकडा काही काँग्रेस सोडत नाही. म्हणजे एवढी मतं काँग्रेसला जातात. या पार्श्वभूमीवरती यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नेमका सगळाच्या सगळा मराठी माणूस, आपण ज्याला एक बाळासाहेबांनी हा शब्द कॉइन केला की मराठी माणूस आमचा आहे, मराठी माणूस अख्खाच्या अख्खा त्यांचा असता तर 85 नंतर त्यांनी जेव्हा केव्हा विधानसभा निवडणुका लढवायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकही माणूस निवडून यायला नको होता. कारण ते संपूर्णपणे 80-90% मराठी वस्ती असलेला भाग आहे. त्यामुळे पहिलं म्हणजे मराठी माणूस पूर्णपणे त्यांच्या 100% मुंबईतले मराठी मतदार त्यांच्या पाठीशी आहेत असं म्हणणं हे संपूर्ण चुकीचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण उत्तर भारतीय आणि अख्खाच्या अख्खा अमराठी समाज बाळासाहेबांच्या विरुद्ध आहे, शिवसेनेच्या विरुद्ध आहे असं म्हणणं सुद्धा तितकंच चुकीचं आहे. त्यामुळे या कॉस्मोपॉलिटन सिटीतनं जे काय दिसतंय त्यांनी निवड केलेली दिसते आता तुर्तास तरी ट्रेंड बघता शिवसेनेची ती का केली असावी याचा भारतीय जनता पक्षाने विचार करावा. चावरेजी हा जो निलेश या बाबतीमध्ये जे सरांनी सांगितलं, मुख्यतः मनसेची गेल्या वेळीची जर मतं बघितली एकूण तर ती 9.5 लाख इतकी मतं होती आणि ही मतं यावेळेला विभागली जाणार आहेत आणि ती विभागून मनसे जो की सेनेतून विभाजून तयार झालेला पक्ष होता ती 9.5 लाख मतं ही थेटपणे सेनेकडे जातील अशा स्वरूपाचा एक कयास होता. अगदी 100% ही 9.5 लाख मतं जर सेनेकडे गेली नाही तरीही त्यातला एक मोठा वर्ग हा सेनेच्या मागे उभा राहणार आहे आणि तो सेनेला फायद्याचा निश्चितपणे होताना आपल्याला पाहायला मिळेल. वाढीव मतदान जे आहे ते साधारण 5 ते 7% आहे. मात्र जर एकूण मतदानाच्या ही टक्केवारी बघितली की किती लाख मतं ही मनसेची सेनेबरोबर जातात तर साधारण 10% अधिकची मतं जी आहेत ती सेनेला उपलब्ध होतील. आणि हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल. जर ही मतं सेना आपल्याकडे वळवू शकली नाही तर सेनेला धक्का बसेल, अन्यथा सेना या ठिकाणी याच मनसेच्या मतांवर अधिक ची जी जागा आहेत त्या मिळवताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. चावरेजी हा सेनाचा जागा जर का जसं निलेश आणि मगाशी यांनी पण सांगितलं अकोलकरांनी, याच्या मागे भाजपचा प्रचार आणि ॲग्रेशन असण्याची एक अतिशय वेगळी पातळी, याचा बॅकफायर झाला हा सगळा प्रकारचा प्रचार वगैरे. 3-4 याच्यात मला वाटतं मुद्दे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजेत की एक म्हणजे जरी शिवसेनेची मुंबईवर 1985 पासून सत्ता असली तरी शिवसेना ही सिंगल लार्जेस्ट पार्टी कधीच नव्हती. हा एक मुद्दा. दुसरं आपल्या विश्लेषणातून सतत येणारा दुसरा मुद्दा म्हणजे 2012वरच आपण अडकतोय. 2012 नंतर 2014ची लोकसभेची निवडणूक झाली, नंतर विधानसभेची निवडणूक झाली, त्यातली आकडेवारी पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरं म्हणजे लोक पुन्हा जो मुद्दा येतोय की लोक एक गठ्ठा मतदान करतात. लोक एक गठ्ठा मतदान करत नाहीत. लोकसभेला, विधानसभेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला वेगवेगळं मतदान करतात. आणि अजूनही जसं आपण मगाशी सांगितलं अजून 150 जागांचा कल सुद्धा आपल्या हाती आलेला नाहीये आणि आपण पार अगदी अंतिम निष्कर्षापर्यंत पोचायची घाई करतोय. आणि चौथा मुद्दा माझ्या दृष्टीने तेवढाच महत्त्वाचा म्हणजे आपण मुंबई सोडून जिल्हा परिषदा वगैरे या निवडणुकीकडे
काहीच आपलं दुर्लक्ष होतं. कारण याच्यात देखील महाराष्ट्र आहे, हा देखील महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. इथल्या लोकांना देखील काही आशा आकांक्षा आहेत, त्यांना देखील काही न्याय द्यायला पाहिजे आपण. तर आपण त्याबद्दलही जरा थोडा विचार केला तर बरं आपल्याकडे होईल. जिल्हा परिषदेचा म्हणजे आपण बघत असालच, पण आमच्या स्क्रीनच्या उजव्या साईडला आमच्या लोगोच्या खाली जिल्हा परिषदेचे अपडेट्स आम्ही 25च्या 25 जिल्हा परिषदांच्या एका नजरेत तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतात. तो आपण विंदा चर्चेला घेणारच आहोत. मुंबईकडे लक्ष यासाठी, कारण मुंबईच्या मध्ये जर का गणित बिघडली तर राज्य शासनच कोसळू शकतं, इथपर्यंत त्याची लाईन असल्यामुळे आपण जरा मुंबईवरती जास्त थ्रस्ट देतोय. थोरात सर, दुसरा भाग आपण एक पहा की 227 पैकी 90 जागी साधारणपणे उत्तर भारतीय मतदार हे प्रभाव टाकतात मुंबईत, कारण इतकी उत्तर भारतीयांची संख्या वाढलेली आहे. काँग्रेसनं पूर्वी कृपाशंकर सिंगांच्या हातात पद दिलं होतं, अध्यक्षपद. आता ते निरुपम म्हणजे जौनपूरमधला ट्रेन थांबून आता पश्चिम बिहारमधला ट्रेन मुंबईकडे आल्यानंतर त्याच्यामुळे उत्तर भारतीय त्यांनी हे फोकस केलेला होता. त्यामुळे उत्तर भारतीय मतंसुद्धा प्रभाव टाकतील, हा एक भाग आहे, तो पण आपण लक्षात घ्यावा. दुसरा भाग असा की उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक चालू आहे. मुंबईतला उत्तर भारतीय जो काही बोलतो, जो काही ट्रेंड देईल की जेवढा प्रभाव टाकेल तेवढा प्रभाव हा भाजपच्या बाजूचा किंवा भाजपच्या कट्टर विरोधातला असा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. मिळेलच असं नाही, पण तो मिळू शकतो. त्यामुळे याचा याही पण फॅक्टरचा एक हे इंडिकेटर म्हणून आपण विचार करावा. मी पुन्हा एकदा ठाकूरांकडे येतो. ठाकूरजी, भाजपला इव्हन तुम्ही सगळीकडे आकडे जर का बघत असाल तर ती मुसंडी तुम्हाला जे वाटलं होतं की तुम्ही जिल्हा परिषदेत पण घुसाल तिकडे, कोणत्या याच्यावरती तुम्ही जिल्हा परिषदेवर नजर मारा, काँग्रेस तुम्हाला अजूनही नंतर ताकद देताना तिकडे दिसते किंवा शिवसेना तरी तुम्हाला तिथे लढताना दिसते. या बाबतीत भाजपचं नेतृत्व तुम्ही जे अति अवलंबून राहिलात की देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पुढे केला की आयाराम गयारामला सगळ्यांना लोक स्वीकारणार, हे खोटं ठरलंय? असं नाही आहे. जिथे आम्ही नव्हतोच, आमचं संघटन सुद्धा नव्हतं, तिथे सुद्धा आम्ही दिसतोय बघा. आणि जर का जसं निलेशजी म्हणाले की मनसेचा मत शिवसेनाकडे जात आहे, तसं पण होतं दिसत नाही. कारण जर का तसं झालं असतं तर ही जी चित्र दिसतंय ना तुम्हाला, सोलापूर किंवा अमरावती इथे तिथे सगळीकडे थोडाफार त्याचा प्रभाव झाला असता, पण त्याचा परिणाम झाला नाही, झालेला दिसत नाही आतापर्यंत. हे बघा, आता ही दादरमध्ये सेनेची मुसंडी म्हणजे इथे मुंबई, मध्य मुंबई जिथे त्यांचा भाले किल्ला आहे तिकडचा आता, आणि हे बघा आता खूप कमी होत चाललाय. मी परत सांगतो तुम्हाला प्रसन्नजी, 1-1.5 तास थांबा तुम्ही, तुम्हाला दिसेल की आम्ही तसेच आहोत जसे तुमची कल्पना होती तसाच होणार आहे. फक्त 1-1.5 तास थांबा तुम्ही, तो दिसून येणार तुम्हाला तशी परिस्थिती. कारण काय, आम्ही किती होतो हे बघा, किती होतो याच्या आधी 31, काय दिसतोय आता 32, आणि किती 90 पर्यंत पोहोचलोय आता 227च्या हा जर का कल खरा असेल, आम्ही त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आमचा तुमचं पक्ष म्हणणं बरोबर आहे. वाढवलेला आहे हा आणि जर का आमच्याकडे कल खरा लोकांचं असेल, लक्ष सुद्धा हा गेलंय. जर का कल आपल्या सगळ्या विश्लेषकांकडे, हा जर का कल खरा असेल तर खूप चांगला त्यांनी लक्ष वेधलं आपल्या सगळ्यांचं. तर टेक्निकली त्यांनी 2012ची आकडा आपला कंप्लीट केलेला आहे. आता फक्त वरती पुढे गाठायचं त्यांना. सांगायचंय त्यांच्याकडे 64 माणसं फक्त उभी होती, आता 227 उभी करावी लागेल. कुठेच नव्हते, तिथून मग ते. ऐका जरा, ठाण्यात आम्ही नव्हतोच, कधी निवडणुका लढवलेली नाही. बघा ठाण्यात काय परिस्थिती आहे. आणि बरेच जिल्हे तसे आहेत जिथे आमची संघटन पण नव्हती आणि आम्ही शिवसेनावर सोडलेलं होतं. आता आम्ही सुरुवात केली आहे आणि बघा पुढे पुढे काय होणार. तिथले लहान भाऊ होते, त्यांना कमळी म्हणून हिणवलं जायचं. तिथून त्यांचा परफॉर्मन्स बघा, हवा तर मधली मोदीला सोडून द्या, कारण मोदी काही इकडे महापौर बनणार नाहीये. म्हणजे आता असं होणार की काय, म्हणजे कमळ राव आणि धनुष्याच्या ऐवजी धनुबाई वगैरे असं काही वेगळं विश्लेषण होणार की काय? त्यांना जास्त माहित असेल, त्यांना विचारा त्याच्याबद्दल. थोराजी, ती माणसं कमळाबाईला उत्तर म्हणून ते ठकूबाई म्हणतात भाजपवाले. मी पुण्याला एकदा जातो, पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आपल्यासोबत जयदेव गायकवाड. जयदेव गायकवाडजी, ही सगळी चर्चा सुरू असताना मला आठवते 2014-2009 मधल्या काळातल्या इतर निवडणुका, राष्ट्रवादीचं सारखं नाव असायचं, त्यांचं विश्लेषण केल्याशिवाय पुढे जाता यायचं नाही. आज असं दिसतंय, जे मगाशी इकडे आमच्याकडे भाजपचे प्रवक्ते ठाकूर त्यांनी म्हटल्याप्रमाणे जिथे त्यांचं संघटन नव्हतं तिथे सुद्धा त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. 1 का होईना 2 का होईना जागा खुल्या केलेल्या आहेत. अशा वेळी ग्रामीण महाराष्ट्रातला राष्ट्रवादीचा गड सुटतोय का? जसं पवारसाहेब नेहमी म्हणतात तसं भाकरी फिरवली नाही तर करपते, घोडा फिरवला नाही तर तो अडतो, पान सुद्धा गळतं. तर नेमकं काय असं फिरवता आलं नाही म्हणून हे सगळं प्रकरण झालं? मला तर माझं थोडंसं एक आज ऑब्झर्वेशन आहे की एकूण राजकारणाकडे मी पाहतो, पक्षाच्या ज्या विचारधारा आहेत, पक्षाचं काम आहे, पक्ष बांधणी आहे, या सर्व गोष्टींचा विचार करताना मी पूर्वी असा विचार करत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक विचारधारा आहे, भाजपची एक विचारधारा आहे आणि लोक या सर्व गोष्टींचा विचार करतात.
परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र असं पाहायला मिळतं आहे की भाजप हा पक्ष अलीकडच्या काळामध्ये एकदम जो काहीच नव्हता तो आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना का दिसतोय? तर ही जी लोकांच्या मध्ये असलेली जी एक नवीन सायकी डेव्हलप होते, एक प्रकारची मानसिकता डेव्हलप होते की सत्ताधारी पक्षाबरोबर आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण पाहिलं की निवडणुकीच्या अगोदर भाजपकडे उमेदवार देखील नव्हते आमच्या पुणे शहरामध्ये, परंतु अशा प्रकारचे प्रभाग रचना केली प्रसन्नजी की मोठे विस्तारित मी तुमच्याकडे येतो केली, 4-4चे प्रभाग केले. थांबवतोय कारण मोठी बातमी मुंबईवरनं आहे. अर्धशतक ओलांडलंय शिवसेनेनं. वृषाली महत्वाची बातमी मुंबईमधली आपल्यापर्यंत पोहोचते. मुंबईमध्ये शिवसेना ही 50 जागांवर आघाडीवर आहे. महत्वाची आणि मोठी बातमी, अर्धशतकी जे आहे ती वाटचाल आता शिवसेना जी आहे ती पुढे करते, आघाडीवर आहे. मुंबईमध्ये 50 जागांवर शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी, मुंबईत शिवसेनेनं अर्धशतकी मजल या ठिकाणी मारलेली आहे. हळूहळू जो आहे तो हा टप्पा जो आहे शिवसेना पुढे पुढे करत चाललेली आहे, आघाडीवर येत चाललेली आहे. मुंबईमध्ये 50 जागांवर शिवसेना ही आघाडीवर आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहत आहे की शिवसेना भवनाच्या बाहेर शिवसैनिकांनी जो जल्लोष साजरा केलेला आहे. काही वेळापूर्वी शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झालेले होते आणि विजय जल्लोष त्यांनी करायला सुरुवात केलेली होती. आता फटाकेबाजी करून शिवसैनिकांनी आपला जल्लोष जो आहे तो साजरा करायला सुरुवात केलेली आहे. ती दृश्य जे आहेत ते व्हिज्युअल्स जे आहेत, पहिली झलक जय महाराष्ट्रवर आपण पाहत आहे. शिवसेना जी आहे ती अपेक्षेप्रमाणे मुंबईमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते. वेगवेगळ्या ठिकाणी दादर असो, परळ असो, लालबाग असो, या सर्वच ठिकाणी शिवसेना जी आहे ती आघाडीवर आहे आणि हा जल्लोष जो आहे तो शिवसैनिकांनी साजरा करायला सुरुवात केली आहे.